आपल्या सोबत आहे जे समाजसेवक आहे रुग्ण हक्क अधिकार सामाजिक संस्था, या संदर्भात त्यांचं कामकाज फार मोठं आहे. तर सविस्तर काय कामकाज आहे तर सविस्तर आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया आणि सविस्तर त्यांच्याकडे जाणून घेऊया. आपल्या सोबत आहे कांबळे सर. मी रुग्ण अधिकार सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष विलास कांबळे. मी गेली 4 वर्ष रुग्णांच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये कमला नेहरू हॉस्पिटल या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करतो की कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीचा वार्ड असेल, गायनिकचा वार्ड असेल, त्या ठिकाणी डॉक्टरची कमतरता आहे, डॉक्टर नसतात आहे, डिलेवऱ्या व्यवस्थित होत नाही आहे, पेशंटला NICU नाही आहे, बाळांना नंतर जनरलमध्ये ICU नाही आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आलो. 13/11/2025 रोजी मी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवशी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह, सर्व मंडळाच्या संस्थापकासह सर्वांनी आम्ही उपोषण केलं. त्याचं प्रायश्चित्त म्हणून पुणे महानगरपालिकेने कमला नेहरू हॉस्पिटल या ठिकाणी आता नुकतीच 25 डॉक्टरांची भरती ही जाहीर केलेली आहे आणि 20 बेडचा ICU बनवण्याची आम्हाला तशी त्यांनी मान्यता घेतलेली आहे स्टँडिंग कमिटीने आणि त्याप्रमाणे आता कामकाज चालू आहे. आता 1 महिन्यानंतर हे हॉस्पिटलमध्ये ICU चालू होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. तर आपण जे आंदोलन केलं, सविस्तर जे आंदोलन करत होते, तर सातत्याने त्या संदर्भात काय आपल्याला रिझल्ट आला, काय प्रतिक्रिया आली आपल्याला? त्याच्यामध्ये आम्ही उपोषणाला बसल्यानंतर संध्याकाळी आम्हाला वरती आयुक्तांनी बोलवून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की जे आत्ता प्रायव्हेट पब्लिक तत्वावरती जे 20 ICU बेडचं ते ICU आहे त्यापैकी 7 बेड आर्थिक रुग्णांसाठी, जे दुर्बल गटातील रुग्ण आहे त्यांना आम्ही मोफत देण्यासाठी तसं 1 महिन्यामध्ये कार्यवाही करणार आहोत. त्याच्यानंतर स्वतंत्र पुणे महानगरपालिकेने ICU बनवावं असं आमची एक मागणी होती. त्या मागणीसाठी त्यांनी 3 महिन्याचा आम्हाला कालावधी सध्या तरी दिलेला आहे.